हाय नमस्कार, मी मोनिका सोमनाथ दरगुडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते। कसे आहे सगळे? छानच असले पाहिजे। तर आता सगळे कमेंट करते की ताई तू परत सोमनाथ नाव लावले। सोमनाथ नाव लावायला पाहिजे, त्याची ओळख तरी कशी होणार आहे आपल्याकडून? त्याची ओळख करून तर देणं गरजेचं आहे ना। आपण कुणाची बायको आहे? माझा धीर म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे आर्मीमध्ये कार्यरत आहे आणि राणी सचिन दरगुडे ही माझी जाव आहे। तर तुम्ही म्हणजे त्यांचे कशाला नाव घेतात? मेन कारणीभूत माझा संसार तुटायला, सोमनाथ एकनाथ दरगुडेचे कान भरायला, त्याला बाया पटून द्यायला, त्याला माझ्याविषयी गाण सांगणे, माझ्या बापाविषयी त्याचे कान भरून देणे, हे सचिन एकनाथ दरगुडेची सवय होती। तर चला त्याचं पहिलं रेकॉर्डिंग ऐकूया, मग सविस्तर बोलूया आपण त्या गोष्टीवर। मरायचं त्या गोष्टीचं काय करायचं? मरायचं आपलं जीवन असं वाटतं मरून जावं। मरायचं त्या गोष्टीचं काय करायचं? मरायचं आपण त्यांनी आपल्याला त्रास दिला, आपण त्यांना त्रास देतोय। आपल्या मग मेल्यावर तूप खातील, त्यात आणखी वर जर होतील घाणघाण शिवाय एवढी सरी सर करतो, जाऊ दे मोरदे जाऊ दे मोरदे ती शिवाय आई बोलते आणखी वर झाली शिवाय समजा झाली चुकी। तिला म्हणलं टिकटॉकवर बोलत होतो, टिकटॉकचा विषय नाही म्हणलं, तुला हा नंबर ते मोबाईल मध्ये होता, नंबर घेऊन त्या बाईला शिवाय दे। ते बाई मला नाही काय म्हणले, समजा होतच नाही काय तर फ्रेंड तर काय कुणी असू शकतो ऑनलाईन। आता तर बोलत नाही म्हणा, बायकोला कसं कळलं बरं काय? आणि जरुरी आहे या गोष्टी? तू मला सांग बरं। जरुरी मग शिजायची गावाला बायकोला काय कळून द्यायचं काय असेल तर? म्हणजे ती माहिती ना, ती काठीचं कोल तयार करते काय माहिती नाही मला तसा विषय नव्हता बावड्या। मी सुट्टी काटून गेलो इथून क्वारंटाईनच्या दिवस, तुला माहिती का 3 वाजता मला खाण्यात काय घातलं तर असं मी 10 वाजता उठलो, कळलं का? मला 10 वाजेपर्यंत होश नव्हता। दुसऱ्या दिवशी उठलो तिथे 2 वाजता घरी गेलतो, काय माहिती यांनी खाण्यात काय घातलं। तिकडे वाघोळीला आणा गेलतो ना, आणि मोबाईलला पासवर्ड ते याचा बोटाचा पासवर्ड असतो ना, त्या बोटाचा पासवर्ड काढून तिने मोबाईल चेक केला आणि त्याच्यामध्ये माझे मन नाही द्याने, ते मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग झालं असेल आणि मनी नाही द्यानी। आणि रात्री उठलो दुसऱ्या दिवशी एवढा त्रास, पाणी प्यायला तरी जुला बॉटो बाहेर, 2 दिवस पोट धरून बसलो होतो। मग तुला ह्या गोष्टी जर पहिल्यापासून माहिती आहे की ती करतातच म्हणून, तुला मी म्हणलं तर रागीन बाबा तू माझ्या बायकोचं माया म्हणजे बांधणं, जर ह्या गोष्टी करतातच म्हणून माहिती आहे, तुला सावध राहणं जरुरी आहे का नाही या गोष्टीपासून? सावध राहणं जरुरी आहे, पण अरे बावड्या करू काय आपली सोन्यासाठी? म्हणला बावड्या माझ्या बायकोचं लय माझ्यावर प्रेम आहे, राणींनी गेलतो नव्हतं आणायला तिला। अरे बावड्या विसरला होतं तेव्हा प्रेम होतं, मग जीव लावला तिला। एवढा जीव माझ्यासारखा कोणीच नसेल लावला, फार जीव आवळून टाकला, जीव असा काढून सकाळ तिच्या हातात यायला तयार होतो। माझ्या ताईडीपेक्षा जास्त जीव लावला आतापर्यंत। सांगतो काय तुला, असा जीव असा काढून तिच्यासाठी हातात द्यायला तयार होतो। पण या 2-3 वर्षापासून माझं फार मन उतरले, जेव्हापासून तिने मला ते फिनाईल प्यायला लावलं ना, मागं ते होळीच्या दिवशी फिनाईल पेलतो ना, तो विचार कर, जर ही तुझ्या बाबतीत असं वागती तर माझ्या बाबतीत कशी वागतं? जर ज्यावेळेस मी तिथं राहीन त्यावेळेस मस्त वागत, आता करू माझं पुढं नाही वागणार। फार डोका अशा जातीची माणसं, अरे फार डोकावट झालं मारा बावड्या। तिथं इथं मी बाहेर दुकानामध्ये 2,500 रुपये पैसे द्यायचं राहिलं, मोबाईल फुटला, मोबाईल वापरायला लोकांचा मोबाईल वापरतोय, तुला माहिती का? 5,000 रुपयाचा म्हणलं 2,000-2,500 रुपये त्या मोबाईल कोणी फोन करून काय म्हणली होती, वाईट करून टाकलं बावड्या। तिथं इथं मी बाहेर दुकानामध्ये तिला तोडली, अण्णाला लय जवळ केलं, अण्णाला डायरेक्ट वाईट करून टाकलं। नंतर आता मी तर जवळ गेलो, मला माहिती ना त्याचा स्वभाव एवढा, तर मी चांगला ओळखतोय कोण चांगलं किंवा कोण किती कुणासाठी करू शकतं। अण्णा पहिला लय चांगला, डायरेक्ट अण्णा काय करायचं सचिन दरगुडे या गोष्टी अजूनपर्यंत नाही विसरलो। जीव असा बावड्या लहान लेकरं होती म्हणून बासा जीव तुटतो रे, नाही तर फार जीवनाची फार अपेक्षा नाही राहिली माझी। हिला तर तुला सांगतो, हिच्या होतं माझं मन हिच्यापाशी झोपायची, हिच्या माझं सेकंड झालं नव्हतं, तुझ्यापाशी बसलो होतो मी, आपण सचिन दरगुडे तुला बोलते का रे? पोपट्यागत बडबड तुझ्या बायकोला सांभाळ, बायको कोणाखाली जाऊन झोप बघतो मी। अरे मस्त प्रयत्न केला बावड्या, अरे मी आता सगळं तू काय म्हणला, तुम्हाला काय म्हणला बावड्या पुढे जाते मुनी, मी आहे ना प्रत्येक गोष्टी। तुम्हाला काय म्हणला, तुला काय करायची, मी आहे ना पुढे जाती मुनी। अरे आता गेली का? मग कॅनल लाई घातली, गुडघ्यावर गोट्ट घातलं, पाटणीच्या मनक्यावर गोट्ट घातलं, लय हाणली तिला।
एवढी माझ्यासारखं कुणी हाणलेलं शिपार गावात तिचं गुडघं चालता येत नव्हतं. आणि आता सांगती लोकांना बाई ठेवली तर ठेवली, मला अजून ओरडू सांग ना मला सगळ्यांना. मला काही फरक पडत नाही. तू लोकांना सांगितलं बाई ठेवली बाई बरोबर राहतो तरी म्हणलं मला काही फरक नाही पडत म्हणलं. काही सांगतो बिंदास म्हणलं. ज्या दिवशी आणि नगरात तेव्हा कळन तुला म्हणलं. डोकं फिरवायचं नाही म्हणलं. आणि ज्या दिवशी म्हणलं डोकं जर फुलं आणून दाखवीन. तू आता माझ्या संग माझ्यासारखा बोलशील, उद्या काय तुला औषध देतील, तू तुला म्हणशील बावड्या मला औषध दिलं म्हणून मी तुला शिव्या दिल्या. काय करणार मी? अरे विषयच नाही. मी तुला 2 वर्ष झाली मी पुन्हा सगळंच बोलत नाही. मी तिचा सगळा विषय पोरांमुळे समजतो तिला. का पोरांमुळे समजतो तिला. कधीच 2 मिनिटात मारून बी टाकीन तिचा, खून बी करून टाकीन. तपास नाही लागायचा माहिती का. आता लय डोक्याची ओव्हर झाली. मीला कधी हिचा मर्डर करून टाकीन. माझी एवढी यार पुढे नालायक बाई जिथं नापत निघते तिला काय कुणाशी काही ज्ञान देणं नाही. इज्जत बिज्जत तिला फक्त पैसा बोलतोय. आणि आईला आणि तिला आणि ती फक्त तुझ्या. चला सचिन दरगुडे काय काय म्हणतो बाळा तू? तुझी बायको कोणाखाली उसात जाऊन झोपते ते नाही दिसलं बरे भाड्या तुला? चिंचोशी गावामध्ये राणी खालच्या लोकांसंग उसात जाऊन झोपती. उसात 2 वेळा पकडलं तू राणीला तर तुझी बायको चांगली होती काय रे? आणि आम्हाला इज्जत नाही का? अरे तुम्हाला किती इज्जत आहे? तुझ्या बापाचं कुठं लफडं होतं, तुझं कुठं लफडं होतं, तुझ्या भावाची किती लफडी हे तुला माहीत होतं ना. तुझ्या बहिणीचं कुठं लफडं होतं हे पण तुला माहीत होतं. आणि अजून काय म्हणला? सोमनाथ दरगुडे मला खाण्यात घातलं. अरे सोमनाथ दरगुडे बाईला तू काय म्हणतो खाण्यात घातलं? 3 दिवस तू शिर्डीला आई घातली मुस्कान संघ आणि दुपारी इथं 2 वाजता आला मुलगी 2.5 महिन्याची होती तेव्हा तू सुट्टीला आला होता. आणि आलं तर तू डायरेक्ट बेडमध्ये गेला. तुला आम्ही बाहेरून तू काय मला पनीरची भाजी रोट्या मागवा म्हणे. तर माझ्या भावानी तुला पनीरची रोटी भाजी परत पुलाव हे मागवलं. तू खाल्लं आणि बेडमध्ये जाऊन झोपला तुला सुद्धा नाही. कारण तू 3 दिवस जागा होता रात्रंदिवस. ते पण रेकॉर्डिंग टाकते कसं झोपत होतं तिला. ठीक आहे तू जाऊन झोपला तुला सुद्धा नाही राहिली. मोबाईल मला डाऊट येणारच ना. तू मोबाईल बंद करून ठेवतो बेडमध्ये जाऊन झोपले. पोरीला बघितलं नाही तू आल्यावर. तर ठीक आहे तो विषय क्लिअर झाला. पसरला मला डाऊट आला. मी तो मोबाईलचं लॉक काढलं तर तुझ्या मोबाईलमध्ये अख्खे नागडे उडे फोटो सानू जानू बावडिया असे मेसेज होते. ठीक आहे चल सचिन दरगुडे हा विषय माझा क्लिअर झाला. हे तुझ्या आईला सवय, तुझ्या जे हे आहे ना आदक, तुझ्या सासूला सवय खाण्यात घालायची. बाईला पोपट्या वगैरे नको बोलू टमाटमा. हे तुझ्या सासूला सवय. तुझी सासू करती म्हणून तू करतोय. ठीक आहे तू काय आल्यानंतर तू बायकोचा लय जीव. मग तुझ्या बायकोला तू लोकाखाली झोपत भाई रे माधुरज्योत. मग तू लोकांवर उडाय जातो भाई रे म्हणून म्हणतो बायकोला जीव. तू बायको किली ऐकले दे गे म्हणजे कशाला नेऊन ठेवली रे? का सोबत ठेवली बायको कायम स्वरूपी? तू का तुझ्या बापावर धावून गेला होता तू आणि बायको मारायला काढून दिली. ती बापाला हाणायचंच राहिलं होतं की बेवड्या तू माधुरज्योत. हा 10 रुपये घरात बाटल्या ठेवून जाऊ होता सचिन दरगुडे तू. ठीक आहे तो पण विषय झाला. नंतर तू काय म्हणतो ती मेला लोणीवरचं तूप खातीन. अरे मेल्यावर बघ कोणी कोणाच्या जीवनात जगायला आले नाही. मी पण मारणार आहे, तू मारणार आहे, तुझी बायको मारणार आहे, माझा नवरा मारणार आहे, सगळे मारायला आलेले. तो एक विषय क्लिअर झाला. तू काय म्हणतो परत काय अजून भरपूर तो विषय काढला. ठीक आहे ते पण जाऊ दे. तू काय म्हणला की सोम्या काय सांगतो मी तिला हाणलं. मग आता यूट्यूब फॅमिली याच्या भावाचा सपोर्ट आहे का नाही? बायको सोड मला कशी हाणायची बघितलं का यांची प्लॅनिंग. आता भावाला कसं सांगतोय की कशी हाणली. मग कॅनल आमच्या इथं 2.5 महिन्याची मुलगी होती माझी. मला तो गावाला घेऊन गेला होता. त्यांनी माझी मुलगी कॅनलमध्ये फेकून द्यायला लागला होता. पण मी वाचली मी ओरडायला लागले. यांनी दगडांनी गुडघे फोडले, मानव दगडी मारली, मणकं दगडी मारली आणि माझा कधीही मर्डर होऊ शकतो हे तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकलेले. तर असा हा पक्का भावाला सुपारी देतोय बायकोला मारून टाक म्हणून. तर ह्या सचिन दरगुडेचं करायचं काय? हे जास्त करून चिंचोशी गावाला आणि चिंचोशी गावकऱ्यांनी आमचे जास्त शेअर करावा. कारण चिंचोशी गावातील लोकांनी त्याला आता झेंडावंदन करायला बोलवलं होतं. याला याची इज्जत नाही. हा घरात मर्डर पाडतोय. त्या सचिन दरगुडेला काय इज्जत द्यायची गावकऱ्यांनी आमच्या? तर चिंचोशी गावकऱ्यांना पण एक सांगणे कळकळीची विनंती आहे की परत इथून पुढं सचिन दरगुडेला कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही झेंडावंदन करायचे लायकीचा नाही तो. त्यामुळे त्याला कोणी बोलू नका. कारण तो घरातल्या घरातच शाळा करतो, घरातल्या घरातच राजकारण खेळतो. स्वतःची बायको आईश पैश ठेवलेली आहे
आणि माझ्या आयुष्याचं वाटोळ यांनी केलं. माझा मेन मुख्य सूत्रधार, माझं वाटोळ करण्याच्या मागचं सचिन दरगुडे. आणि मी एक सगळ्यांना आवाहन करते, उद्या माझ्या जीवाला, कारण तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकलेले, रेकॉर्डिंगमध्ये ऐकले, तुम्हाला मी कधी हिचा मर्डर करू शकतो. उद्या माझ्या जीवाला काही झालं, माझ्या मुलांना पण थोडंफार काही खर्चटलं, तर याला जिम्मेदार सचिन दरगुडे, राणी दरगुडे आणि सोमनाथ दरगुडे जास्त करून असतील. आणि आता मी 90% सहन केलेले, 10% सहन करण्याची ताकद नाही आहे. कारण उद्या मी माझ्या जीवाची पण आत्महत्या केली, तर यांच्याकडून मला काही त्रास झाला, मी माझी आत्महत्या केली, तर याला जबाबदार होतं सचिन दरगुडे मेन राहील. कारण तो एक फौजी आहे, तो त्याची बायका पोर आयशा आरामात जगतोय आणि हा फक्त आयुष्याचं माझं वाटोळ केलं यांनी. माझा मर्डर करसपर्यंत तुझी बायको, तुझ्या 2 मुली घे की मर्डर करून. आणि हो सोमनाथ दरगुडे काय म्हणला, मुलांसाठी जगवतोय. अरे भाड्या, तू मुलांचा विचार केला का? आज 5 वर्ष झाले मी मुलं सांभाळतीये, माझी बहीण खर्च करते, माझे आईबाप खर्च करतात, माझा दाजी खर्च करतोय. भिक्काऱ्या तू 1 रुपया दिला का 5 वर्षात? वय रे पोरांना लागलं सांगायला. राहिला सचिन दरगुडे विषय, मी तर सोडल्याचे तुझ्या भावाला. चल तुझ्या बायको उडून घे सोमनाथ दरगुडेला. तुझ्या बायकोला लय अख्खं गाव लागत ना उडायला, आणि तुला जशी लोक लागत ना सोमनाथ दरगुडेला बाकीच्या बाया लागतात ना, तर राणी पण चांगली कवळी काकडी. राणीला म्हणा घे उडून. तुझ्या बायकोचं उडाला ना, मग तुला सगळं भेट. माझ्या मुलांना काही नको, तू शेती नको, काय नको, पैसा पण काय नाही लागत. तुझ्या बायको घे उडून भाड्या. सचिन दरगुडे तुला ओपन चॅलेंज आहे, ओपन माझा आता. हा मला काही झालं, मी माझ्या आईने फाशी घेतली, समजा तू मला डिप्रेशन तू मला फाशी देण्याचा प्रयत्न केला, माझा उद्या मला थोडं तरी खर्चटलं, रोडनी जाताना तरी खर्चटलं ना गाडीने बिडीने, तर डाऊट तुझ्यावरच आहे आणि तुझ्या भावावर आहे. कारण तुम्ही मारकरी घालणार आणि मला मारणार. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या पण त्याचा मात जरा हेच करायचं आहे, काय काय बोलतोय अजून ते पण ऐकूया पुढच्या आपल्या यूट्यूबमध्ये. खास माझा हा व्हिडिओ जसं खेड, चिंचोशी, लोणी धामणीमध्ये तिची सासरवाडी आहे, त्या आतक्यांच्या घरापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा की तुमचं जावई चिंचोशी गावचा सुपुत्र म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे आणि सोमनाथ एकनाथ दरगुडे यांनी माझ्या आयुष्याचा कसा खेळखंडोबा केला. नक्की सगळ्यांनी शेअर करा आणि मला न्याय भेटेल याच्या ह्या तुर्तुनी सगळ्यांनी शेअर करत जा. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय बाय.